नर्मदे हर. आज दिनांक 19 डिसेंबर 2025. आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 47वा दिवस. आम्ही आहोत काली बावडी. रात्री मुक्कामाला होतो काली बावडीहून आम्ही आता निघणार आहोत मांडवच्या दिशेने, मांडवहून महेश्वरच्या दिशेने. तर आज दुपारी आपण भोजन प्रदायसाठी जाणार आहोत मांडवगडात. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. सकाळी सकाळी बाबाजी आले आणि आम्हाला चाय प्रसादी दिली. बाबा रोज डेली या वेळेस ते परिक्रमावश यांना चाय प्रसादी घेऊन येतात आणि सेवा देतात. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आम्ही आता निघतोय इथून काली बावडी या ठिकाणावरून. मांगलिक मंगल कार्यालय होतं, मांगलिक भवन, तिथून आपण निघतो आता पुढच्या मार्गाला. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आपल्याला बडी चिपरी गाव लागलंय. दिवस थोडा उजाडलाय आता आणि रस्ता आता व्यवस्थित दिसायला लागलाय. आज धुके कमीच येत असे सध्या. नर्मदे हर. इथं बकरीला घेऊन शेकोटी घेत आहेत. गरमीसाठी थंडी खूप हळूहळू वाढते. आता थंडीचा जोर वाढत चाललाय. नर्मदे हर. आजचं सूर्यनारायणांचं दर्शन आणि जवळच गव्हाची शेती आहे. गव्हाच्या शेतीला पाणी भरल्यामुळे एकदम असा गारवा सुटतो, थंडी वाजते. इकडं आपला समोर मांडवगडची डोंगर रांग दिसते. आपल्याला त्या डोंगर रांगेला चढायचंय, चढून परत उतरायचंय कारण तिथे आहे रेवाकुंड. सकाळी सकाळी इथे रस्त्याला पाणी आलंय. छोटासा ओढा आहे आणि त्या ओढ्याला सगळेजण सॉक्स घातलेत. सॉक्स काढायला लागतील, सँडल भिजतील. या येतून एक काढला एक नाही काढला. नको. समोर मांडवगडचा डोंगर असा पद्धतीने दिसतोय. एवढाच डोंगर आहे छोटा, म्हणजे पुढे पण आहे पण एवढं जास्ती नाही, पण लांब पठार, वरती प्लेन असं मोठं मैदान सारखं पठार आणि इकडे छोटे डोंगर. तर चला आज करूयात सर मांडवगड. चढायला तर गाडी जाईल असा रस्ता आहे, पण उतरायला पगडंडी आहे, थोडा रिस्की आहे. चला आजचा थरार दुपारी उतरताना पाहूयात. नर्मदे हर. बांधे, त्या बांधेच्या कडेने रस्ता आहे. परिक्रमावासी येत आहेत. ते छोटासा बांध आहे आणि त्याच्या कडेला पाणी अडवलेलं आहे थोडं. आणि इकडे जे डोंगर दिसत आहेत आपल्याला आता, मांडवगड हा डोंगराचा रस्ता आहे. त्या रस्त्याने आपल्याला, तर रस्ता पण दिसत नाही कुठं नाही नेमका, पण हाय ह्या रस्त्याने जायचं आहे आणि मांडवगड चढायचं आहे. सकाळी सकाळी सूर्योदय. नर्मदे हर. तर एक इकडे रस्ता जातो सरळ आणि इथं एक चिंदी बांधलेली आहे. त्या चिंदी बघून आपल्याला पगडंडी मार्ग या हेतूने जायचंय. असा आजचा रस्ता. झाडाझुडपांचा रस्ता आपल्याला चालू झालाय. ऊनही आता, उन्हाचे चटके जाणवायला लागतील थोड्या वेळात. आता ठीक आहे. आणि खाली रस्ताही कॉन्क्रीटचा आहे, त्याच्यामुळे काय होतं, शरीरातलं पाणी खूप लवकर वेस्ट होतं. डिहायड्रेशनचा धोका असतो, म्हणून पाणी आपल्याला सोबत ठेवावं लागते, डिहायड्रेशन किट.
इलेक्ट्रॉल पावडर, एनर्जी काही असो, ORS, आपल्याला लिक्विड कंटिन्यू सेवन करायचं आहे. या हेतूने आपल्याला सगळं काही जवळ ठेवून चालावं लागतं. कारण अशा रस्त्यामध्ये दूरपर्यंत आपल्याला घर नाही, दुकान नाही, काही भेटत नाही. जेणेकरून आपल्याला कुठं पाणी भेटेल किंवा आपल्याकडचं पाणी दुसऱ्याला कामात येतं. म्हणून नाही पण गरज वाटली तरी आपलं कमंडलू एक पाणी बॉटल जवळ ठेवावी. आपल्याला नाही गरज भासली तर आपल्याला दुसऱ्याला तरी मदत करता येते. या हेतूने अशा रस्त्यांना पाणी ठेवावंच. नर्मदे हर. रात्री 9-9:30 वाजता आले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही उद्या सकाळी बालभोग घेऊन जाणार आहात का. तर आमचं 7 वाजता तयार असतो. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला उद्या आम्ही 6 वाजता निघणार आहे. कारण समोर जर बघितलं असेल तर तो मांडवगड पूर्ण चढून उतरायचा होता. त्याच्यामुळे आम्ही ते घेऊन येणार आणि आम्ही न खाणार. त्यांचं वेस्ट जाण्यापेक्षा आम्ही त्यांना सांगितलं कदाचित तुम्हाला जर जमलंच तर तुम्ही पुढे घेऊन येऊ शकता का. तर बाबाजी 3 ते 4 कितना आहे कालीबावडी असे 7 किलोमीटर वरती ते पोह्याचा बालभोग घेऊन सगळ्या परिक्रमावासियांना घेऊन आलेले आहेत. तर मनापासून त्यांचे आभार आणि धन्यवाद. नर्मदे हर. मांडवगडाचा चढाचा रस्ता आलेला आहे. गड चढायची सुरुवात. परिक्रमावासी येत आहेत. काही परिक्रमावासी चाललेत पुढे. आपण जातोय. थकायला आलंय, जीव हापापलाय. नर्मदे हर. सगळे तर थांबलेत. आपापले स्वेटर जे घातले होते ते काढायला घेतलेत. कारण सकाळपर्यंत थंड वातावरण होतं, ठीक होतं. चढून आल्यानंतर अचानक ऊब होते आणि सोसवत नाही. म्हणून सगळ्यांनी आपले स्वेटर काढायला घेतलेत. आता काही मातां भगिनीने थकल्यामुळे आपले जे ओले कपडे होते ते काढून ठेवलेत. सकाळी सकाळी ते कपडे धुतात आणि ओलं कपडे घेऊन चालतात. वजनही होतं ते, म्हणून ते आता चांगलं ऊन आल्यापासून त्यांनी आता कपडे सोडायला सुरुवात केली. कपडे बांधून ते सुकवतील. सुकल्यावर पुढे जातील. नर्मदे हर. स्वेटर काढल्यानंतर आपला एक चढ झाला चढून. आता दुसरा चढ आलाय. त्या चढने जायचंय आता पुढच्याला. फिरून होता इथून असा शॉर्टकट मार्ग होता. आम्ही या शॉर्टकट मार्गाने जातोय आणि आपले सगळे परिक्रमावासी याच मार्गाने आलेत. शॉर्टकट कारण फिरून खूप मोठा फेरा होता. अशा पद्धतीने आपला शॉर्टकट मार्ग थोडा, कारण संत उतारी तेवढाच असतो आणि हा चढ पण तेवढाच आहे. चढायला काय वाटत नाही, चढायला चढून जातो, पण उतरायला लयच पाय दुखतात आणि आज असा उतार उतरायचा आहे. हे रस्ता मार्गाने आलेले परिक्रमावासी थकल्यानंतर तिकडे आराम करत आहेत, कारण चढ खूप आहे. त्यांना घ्या की तिथून. ओ गौरीताई, चलता आल्यानंतर आता रस्त्याला परत थोडासा आराम घेतला. परिक्रमावासी चालतायत पुढे.
आजी आपली कायम असेच गाणे बोलत राहते. अर्ध्या रस्ता चढून आल्यानंतर एवढ्यावरती आपण आलेलो आहेत. इथं डोंगराच्या झऱ्याचं पाणी परिक्रमावासी पिण्यासाठी पाणी घेत आहेत. पाणी संपलं होतं आणि नैसर्गिक स्रोत इथे पाण्याचा परिक्रमावासी सगळे नर्मदे हर मैया सगळ्यांनी प्यायला पाणी भरले आणि आपल्या मार्गाला निघालेत. मोठा घाट आहे, चढ आहे, चढ चढून चढून दम लागतो, डिहायड्रेट पण होतेच. नर्मदे हर. तुम्ही पाहत असाल खाली जे पाण्याचा तलाव दिसतोय, आपण त्या तलावापासून पुढे आलो होतो मांडवगड चढायला आणि आता आपण मोस्टली चढल्यावाने येतोय आणि व्ह्यू छान असल्या कारणाने परिक्रमावासी आपले आठवणीचे क्षण जोपासतायत फोटो काढून, आणि ही आठवण आयुष्यभर राहणार आहे. कारण कोणीही एका फॅमिलीतले नाहीत, सगळे मिळून मिसळून झालेली फॅमिली तयार केली एकमेकांनी आणि तो एक परिवार परिक्रमा परिवारशी ते जुळलेत, नाड जुळलेवानी. नर्मदे हर. हापेश्वरच्या नंतर मथराड चढले, मथवाडचे चढले, आज मांडवगड ताकदीने ते उतरणार आहेत. नर्मदा मैया सगळी ताकद देते. नर्मदे हर. आपण शॉर्ट व्हिडिओ मध्ये घेऊया. गड चढून आल्यानंतर परिक्रमावासींना इथं निंबू पाणी भेटतंय. निंबू पाणीसाठी परिक्रमावासी थांबलेत. सगळेजण निंबू पाणी पित आहेत, एनर्जी. पण आता मांडवगडातील नीलकंठेश्वर महादेव मंदिर जे स्वयंभू महादेव आहेत, इथे आपले परिक्रमावासी आता दर्शनास जात आहेत. आपण झाले सगळे आपले परिक्रमावासी एक एक करून महादेव मंदिराच्या दिशेने जात आहेत. इथं वरून आपल्याला महादेव मंदिराचं हे दिसतंय. 16व्या-17व्या शतकातील हे मंदिर आहे आणि आपण त्या मंदिराच्या दर्शनाला जाणार आहोत. आता इथे असं मांडूची चिंच, याला चिंच म्हणतात, प्रसाद म्हणून तिकडं दिलं जातं. हा बाबा. हो गौरीताई गुडघ्यांचा तात. नर्मदे हर. असा दगडी दरवाजा आणि त्यातून जायचं. इकडे एंट्रन्स आहे.
कृपया इधर जाए। त्रिशूल अयो पहिले आमच्या दर्शकांना दाखवू द्या। त्या प्रकारे सीड्या आहेत उतरायला दर्शनासाठी यायला असं, आणि खाली असं कुंड आहे, पाणी आहे। इथून दर्शन घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं। इथं हा जो सर्कल एरिया आहे हे पाणी फिल्ट्रेशनसाठी वापरलं जात होतं, आणि तिथं आपले भाविक लोक फूल वगैरे टाकून हे करतात। अशा प्रकारे आपलं आता इकडचं दर्शन झालं। आपण जातोय आता पुढे रेवाकुंडला। ओ रेवाकुंड किती इथून 4 ते 5 किलोमीटर रेवाकुंड। दर्शन घेतल्यानंतर आपण निघालोयत आणि रूपमतीच्या महालाकडं। मागून सगळे परिक्रमावासी येत आहेत। राणी रूपमती महाल इथून पगडंडी मार्गाने आल्यानंतर आपल्याला इकडच्या मार्गाला जायचंय। रास्ता बराबर है ना? किधर जाता है? 1-1.5 किलोमीटर असा हा होता। लोकांनी आपल्या परिक्रमावासींना जाण्यासाठी त्याच्या दारासमोरून बॅगा अटकायला नको, कारण बॅगा प्रत्येकाच्या पाठीवर असतात, म्हणून त्यांनी असलं वेळ त्यांचे करून ठेवलेत की परिक्रमावासियांना त्रास नको। एवढी छान लोक या खंडात आहेत, नर्मदा खंडात। नर्मदे हर, नर्मदे हर मैया। आपल्या घरादारासमोरून त्यांनी परिक्रमावासियांना नको त्रास व्हायला म्हणून असं करून ठेवलंय। एवढे छान लोक, शेतकरी आहे, आपल्या शेतातून पिकांतून जा, तुम्हाला कोणीच बोलणार नाही। इथून हायवे रस्ता लागला आहे। बाबांना घराची आठवण येते। नगर परिषद करमाडा म्हणता येते, करमाड्याची आठवण आली आपल्या करमाड्याचे बाबा। नर्मदे हर। शेताचा रस्ता चालून आल्यानंतर परिक्रमावासी इथं थांबलेत आणि ते पायाला लागलेला चिखल काढतायत ते। नर्मदे हर, नर्मदे हर। आपण आलो आहोत रेवाकुंड। रेवा नर्मदा मैयाचं हे रेवाकुंड आहे, ज्यांनी साक्षात राणी रूपमती यांना दर्शन दिलेलं होतं, म्हणून ते इथं गुप्त नर्मदा म्हणून ते इथं प्रकटल्या होत्या। आणि इथं त्यांनी राणी रूपमतींना रोज दर्शन देऊन ते हे करतात। ॲक्च्युअली हा कृत्रिम तलाव आहे, हा खोदून बनवलेला आहे, हा काय हे नाही आहे। जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तेव्हा मी इथं खनन करा बुवा, मी तुम्हाला दर्शन देईल, तर त्यांनी इथं खनन करून हा कृत्रिम खोदलेला तलाव आहे। नर्मदे हर। इथं बाजार आलाय राणी रूपमती महल च्या पायथ्याशी।
इकडे राणी रूपमती मंडप. आपण तिथं वरती चढावं लागतं आणि टाइम कमी आहे म्हणून गेलो नाही येत. आणि इथून परिक्रमावासी आता उतरण्याच्या रस्त्याला लागले आहेत. इथे मांडवगड आता उतरण्यासाठी बॅगा यांच्या पाठीवर देत आहेत आणि ते यांच्या आता पाठीवर बॅगा देऊन खाली उतरतात. अशा प्रकारे बॅग घेतात आणि खाली उतरतात. आदिवासी भागातील आहेत आणि यांना ही सवय झालेली आहे उतरण्याची. त्याच्यामुळे हे सहज घेऊन वजन जे घेऊन आहे ते सहज अशा प्रकारे ते बॅगा घेतात आणि 100 रुपयामध्ये ते गड उतरवून देतात. इथून असा एरो दिला आहे आणि आपल्याला तुम्हाला तिकडं पुढे परिक्रमावासी दिसत असतील. एकदम छोटे छोटे नर्मदे हर असं परिक्रमावासी इथं तुम्हाला दिसत असतील. आणि इथं त्याच्यासाठी नेहमीप्रमाणे या ठिकाणी जे एरोज आहेत ते काढलेले आहेत. असा हा मांडवगडचा समोर दिसत असेल तर तो गड परिसर. खाली झेंडी ज्या ठिकाणी आहे ते खाली मालवा मावळ आणि निमाड. हा इकडे निमाड प्रांत आहे आणि हा मावळ प्रांत आहे. जे आपण सकाळपासून वाट पाहत होतो आतुरतेने की मांडवगड चढण्यापेक्षा उतरणं डेंजरस, तर तो हा परिक्रमा मार्ग आता चालला आहे. खाली जर पाहिलं तर तुम्ही पूर्ण निमाड क्षेत्र आहे आणि इकडं मावळा प्रांत असे MP चे 2 प्रांत आहेत. आणि आपण त्या दोघांमधून आता एका वेळेस ते सर करतो. इथं हा राणी रूपमती मंडप जो आपण तिकडनं पाहिला त्याचा एक बुरुज इथं दिसतोय. आणि या बुरुजातून राणी रूपमती इकडं नर्मदा मैयांचं दर्शन घ्यायची आणि मग अन्न पाणी घ्यायची. पण त्यांना ते शक्य नव्हतं म्हणून नर्मदा मैयांनी स्वतः इथं दर्शन त्यांना गुप्त नर्मदा म्हणून रेवा कुंडला दर्शन घेतलं होतं. नर्मदे हर. आता इथून गड उतरायला सुरुवात झाली. परिक्रमावासी एका लाईनीत हळूवारपणे गड उतरतायत. मागूनही परिक्रमावासी येत आहेत. नर्मदे हर. इथं असं सांभाळून उतरावं लागतं परिक्रमावासींना. नर्मदे हर. मागचे परिक्रमावासी नर्मदे हर. परिक्रमावासी हा मांडवगड जो आहे तो खाली उतरून येत आहे. नर्मदे हरचा जप करत. अवघड पद्धतीचा हा रस्ता आहे. नर्मदे हर. तर खाली अशा पद्धतीने हा रस्ता आहे. दिसायला जरी हा डोळ्यांना अशा रस्त्यातून परिक्रमावासी येता येत आता पकडा पकडा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा मातेचा जप करत
बरोबर आहे, तसंच उतरायला पाहिजे लोकांनी, काही नका करू. नर्मदे हर. नर्मदे हर. मांडवगड खाली उतरताना नर्मदा परिक्रमावासी नर्मदे हर. नर्मदे हर. तर असा खडतर हा रस्ता आहे, उतर आहे, परिक्रमावासी उतरत आहे आणि खाली अशा पद्धतीचा रस्ता आहे. तर आपण जाणार आहोत, ज्यांना जास्त चालता येत नाही, चप्पल अशी हातात घेऊन परिक्रमावासी हा गड उतरत आहे. नर्मदे हर मैया. आपले परिक्रमावासी आलेले तिथे हळूहळू स्वतःला सावरत. एकमेकांना सावरत इथपर्यंत आलेत. आता चप्पल देखील घातलेली नाहीये, इथे या मैयाने चप्पल काढून घेतली आहे पायातली. जमीन तापलेली आहे. हर बाबाजी. तिकडे त्या एक मैयांना बॅग जड होती, तर ते बाबाजी त्यांची बॅग घेत आहेत. एकमेकांना मदत केली तर असं होणार आहे. नर्मदा मैया आपल्या हा जी. नर्मदे हर. माणसाचा अहंकार खाली उतरतोय हा. प्रत्येक माणसातला मत्सर, अहंकार, द्वेष. नर्मदे ऐसा अच्छा लगता है आपको? नर्मदे अच्छा नहीं वो क्या चीज मैया? नर्मदे नर्मदे के लोग को रुक गए थे, ये भी कोई बात? वो ईर्षा ईर्षा. नर्मदे नर्मदे मैया ईर्षा नहीं करते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. कशाला कोण कोणात थांबून ग? चल. इथे असा अवघड शरीराचा थरकाप होतो. एवढं डिहायड्रेशन होऊन उन्हात परिक्रमावासी असं खडतर चल मला जाऊ दे. असा खडतर रस्ता आणि खडतर प्रवास. या मार्गावरून परिक्रमावासी येत आहेत. परिक्रमावासी अजून आपण अर्धाच डोंगर उतरलो आहोत, अर्धा अजून उतरायचा बाकी आहे. पड़ी गई वाट वाट मनी मैयाले, डोंगरले पड़ी गई वाट वाट मनी मैयाले. कसाना भरी लवताट ताट मनी मैयाले, कसाना भरी लवताट ताट मनी मैयाले. उभा डोंगरले पड़ी गई वाट वाट मनी मैयाले. नर्मदा आजीचं गाणं. बरी लवताट ताट मनी मैयाले, हरी खोबरान बरी लवताट ताट मनी मैयाले. उभा डोंगरले पडी गई वाट वाट मनी मैयाले, उभा डोंगरले पडी गई वाट वाट मनी मैयाले. काजू बदाम न बरी लवताट ताट मनी मैयाले, काजू बदाम न बरी लवताट ताट मनी मैयाले. उभा डोंगरले पडी गई वाट मनी मैयाले. आपण
इथून फिरून आपल्याला तो मिनार दिसत असेल, राणी रूपमती महालाचा मिनार जो दाखवला होता सुरुवातीला. अजून एवढं इथून आपण या रस्त्याने आलो होतो. हा मिनार दिसतोय तो, आणि आपण जातोय परत खालच्या मार्गाला. इथं दगडावर नर्मदे हर, जय श्रीराम असं लिहिलंय. आजी थोडा आता फिसलांवाला मार्ग आहे, सांभाळून चालावं लागेल. नर्मदे हर. इथून असा रस्ता आता थोडा जवळ आलेला दिसतोय आपल्याला. समोरच आश्रम दिसतोय, पण त्या आश्रमात तर काय थांबायचं नाही. चहा वगैरे घेऊन रेस्ट वगैरे करून आपण पुढच्या आश्रमात जाणार आहोत. आणि आता बऱ्यापैकी रस्ता आपला कव्हर झालाय. मांडवगड, अजून मिनार आपल्याला इथून दिसतंय. पूर्ण एवढा डोंगर आपण उतरून फिरून इथून या भारी मार्ग आपण जातोय. एवढा डोंगर उतरून आता जवळपास खाली आलोय. आता मोकळा रस्ता आहे, आणि जर तुम्ही पाहिलं तर आपले परिक्रमावासी डोंगर उतरून इथं खाली सावलीला बसले थकून. सगळे पाटा पाडणार जाऊन आपला म्हणून बसले ते. इतका आहे का त्यांना, इतके थकले का ते. अक्का म्हणा साक्ष. नर्मदे हर. परिक्रमावासी डोंगर उतरले. आता डोंगर उतरून इथे बसलेत खाली. सगळे सुखरूप आलेत, कोणालाही काही त्रास झाला नाही, कोणी काय झालं नाही आज. नर्मदे हर. डोंगर माथा उतरून आता सपाटी रस्ता लागलाय. परिक्रमावासी मागून येत आहेत. पोलीस काका, आपले पोलीस काका आज नाद करायचं नाही. पोलीस काकांचा असं एक, पोलीस काकांचं ऑलरेडी एक बायपास झालंय, आणि ते पूर्ण माथेसर, मथवाड आणि आपला खापरमाल आणि आजचा हा मांडूगड सगळे एकदम एकदम सगळे व्यवस्थित आणि सुखरूप पद्धतीने त्यांनी सर केले. चारीच्या चारी आतापर्यंतचे 4 डेंजरस झोन होते, ते 4ही डेंजरस झोन त्यांनी एकदम सुखरूपपणे, काही स्वतःलाही काही तकलीफ न होऊ दिली, दुसऱ्यांनाही काही नाही. स्वतःचा ना फिजिकली ना इंटरनल बॉडी त्यांचं पूर्ण पसली कापून ऑपरेशन केले, तरी त्यांनी स्वतःला व्यवस्थित सांभाळलं. नर्मदे हर. माता शबरी आश्रम इथे आलेलं आहे. आतमध्ये जाऊन आपण बघूयात तिथे जागा आहे नाही आहे, मग आपण पुढच्या मार्गाने पुढे जाऊयात. नर्मदे हर. आपले पुराने मेंबर्स, नाइस टू मीट यू. नर्मदे हर. नर्मदे हर. बरे बाबा.